इथे लँडस्लाईड झाली. एकदम खतरनाक ड्रायव्हिंग करते. बघा कसं झालंय लँडस्लाईडनी. तर आम्हाला अंदाज नव्हता की एवढी थंडी असेल. हाय भावा, नाव काय तुझा? हे बघू शकता तुम्ही, हे आमचे मेंबर आहेत. डोंगराची हवा ना पाहिला सुचना गार वाय. तर माझा एक अनुभव असा आहे का जिथं जिथं असं पूल लागतात ना, किती मोठी लँडस्लाईड झाली इकडे. भावा काय तुझ्या मनात काय असेल तर व्यक्त करून टाक भावा. यांनी जाम भांडणी केल्या त्याच्या जवानीमध्ये. वार त्याच्या चेहऱ्यावर, एनर्जी डाऊन. केदारनाथला जी चूक केली होती आम्ही, एवढा स्टॅमिना कोणाचाच नाही. कोणालाच नाही. सो परत एकदा सेम केदारनाथला केलेली तशी रिक्वेस्ट आहे. त्याच्याकडे बघा पण तुम्ही, मी चालतोय त्याला सेल्यूट आहे. मग तर असाही त्रास होतो, पण हा एक्सपिरियन्स लाईफ टाईम आहे. आणि हा वरचा मार्केट बघू शकता तुम्ही. इथे मस्त मस्त काय काय खायला आहे. इथून जे स्टार्ट होते प्युरेस्ट पाणी बघू शकता किती. या मंदिराची जी हाईट आहे समुद्र सपाटीपासून, तर असा इथे पण क्लायमेट चेंज झालेलं आहे. आणि हा एवढा इथे गरम आहे की याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटली, म्हणजे आमच्या मनात प्रश्न आला की याच्यावरती ग्लेशियर आहे, बर्फ आहे पूर्ण, म्हणजे खाली किंवा कुठेतरी ज्वालामुखीचा. एक आम्हाला आश्चर्यचकित. यायला खूप टफ आहे केदारनाथ पेक्षा पण. एकदा तुम्ही संतोष शेठ आमचा इथे आलेले मित्र.